त्यामुळेच आम्ही गांभीर्यानं सोबत आहोत आणि आम्ही लढतोय. बरं, सुषमाताई तुम्ही सुद्धा याला दुजोरा देता, म्हणजे महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढताना मग मनसे त्यामध्ये नसेल तर शिवसेनेला चालणार आहे? ऐका, महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढतोय आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि माझा पक्ष हे एकत्र लढणार की नाही लढणार, की किती जागांवर लढणार, किती ठिकाणी लढणार, या सगळ्यांच्या किंवा लढणार नाही या सगळ्यांच्या संबंधाने मला नाही वाटत की आत्ता ती चर्चा करायची वेळ आहे. आता नगर परिषदांच्या निवडणुका आहेत. नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये कुठे अजितदादांची राष्ट्रवादी आणि साहेबांची राष्ट्रवादी एकत्रित आहे, तर कुठे राष्ट्रवादी आणि भाजपा एकत्र आहे असं सुद्धा चित्र आहे. स्थानिकची समीकरणं वेगळी आहेत, एक भाग. दुसरं असं की ज्यांना महाविकास आघाडीची एवढी चिंता पडलेली आहे त्यांना महायुतीतलं कळत नाही राव. आजच मंदा म्हात्रेंनी सांगितलं की काही झालं तरी महिला महापौर होणार आहे. सरळ सरळ गणेश नाईक त्यांना एक ओपन चॅलेंज केलेलं आहे. गणेश नाईक आणि शिंदेमध्ये काय चाललेलं आहे याच्यावरती काही बोललं जात नाहीये. इकडे पुण्यामध्ये शिंदे आणि भाजपा यांच्यात काय चाललेलं आहे याच्यावर चर्चा होत नाहीये. म्हणजे महायुतीमध्ये इतका बेबनाव असताना, महायुतीमध्ये इतका सावळा गोंधळ असताना त्याच्यावर चर्चा न करता जी महाविकास आघाडी जॉईंट फॅमिली म्हणून आणि अक्षरशः लोकशाहीचं प्रतीक म्हणून सगळ्यांचा सन्मान करत आणि सगळ्या प्रवक्त्यांनी एकमेकांना अत्यंत सामंजस्याने समजून घेतल्याचं मांडणी चालू आहे, तिथं का याची वाट बघितली जाते. हे माझ्यासाठी अत्यंत कमाल चित्र आहे. महायुतीच्या बाबतीत काही प्रश्नच उपस्थित केले जात नाहीयेत. जसं काही महायुतीमध्ये सगळं आलबेलच चाललेलं आहे. महेंद्र थोरवे आणि आता दादांची राष्ट्रवादी याच्यातला नेमका काय कलगीतुरा रंगलाय हा सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावर काहीच बोललं जात नाही. काय पद्धतीने भाजपा सोबतच्या पक्षांना आम्हाला एकही कुबडीची गरज नाही म्हणत शिंदे आणि दादांना कशा पद्धतीने बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न करत आहे हे अगदी सगळ्यांच्या समोर चित्र आहे आणि त्यावर चर्चा होत नाही. नाही सुषमाताई, मी अगदी तुम्हाला सांगू इच्छिते की अत्यंत महायुतीतला महागोंधळ हा सुद्धा अत्यंत महत्वाचा विषय सातत्याने राहिलेला आहे. त्याच्यावरती सगळ्या पातळीवरती चर्चा होतीये आणि मला असं वाटतं आपण केशवजींना थेटच विचारूया काय काय गोंधळ चाललेला आणि कसा सावरणार आहात तुम्ही? असं आहे की मुळामध्ये महायुती महाराष्ट्रातला तीन पक्ष मोठे, भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद आहे आणि स्वाभाविकपणे त्यासोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघे आहेत. आता प्रश्न असा आहे की या महायुतीचे तीन प्रमुख नेते माननीय देवेंद्रजी, माननीय अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे तिघही एकमताने सगळीकडे जात आहेत, बोलतायत आणि भाषणं करतायत आणि तिघांमधला समन्वय सगळे महाराष्ट्र पाहतोय. त्या उलट आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांनी तुला सांगितलं मनसेच्या युतीबाबत काय अजून काही ठरलं नाही, काही प्रस्ताव नाही, अमुक नाही तमुक नाही. त्या दुसरीकडे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष दुसरीच भूमिका मांडतायत. त्यानंतर उभाठाचं वेगळंच तिकडे काहीतरी चाललेलं असतं. त्यामुळे तीन पक्षांचे प्रमुख नेते ज्यावेळी वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडतात. आता खाली म्हणजे आमचं तर ठीक आहे, आपण तिथे शिंदेच्या शिवसेनेची युती करावी की नाही हे उद्धव ठाकरेंनी स्वतः नाराजी व्यक्त केल्याचं आज छापून आलंय किंवा बोललं गेलंय. आता तिथे या पद्धतीचं जर तुमच्या नेत्यातच एकमत नसेल तर त्याचे वाभाडे जनता काढणारच. त्यासाठी प्रमुख नेत्यांनी मुळात एकमत असावं लागतं. ज्यावेळी मोर्चा निघतो मुंबईत तरी काँग्रेस अध्यक्ष येत नाहीत, फिरकत नाहीत. अनेक अशी उदाहरणं दिसतात की ज्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या मनसे सोबत जायला तयार नसतात किंवा त्या उभाठ्या सोबत येत नाहीत, असं अनेक चित्र ज्यावेळी दिसतं त्यावेळी स्वाभाविकपणे आघाडीचे महाविकास आघाडीचे वाभाडे जनतेमध्ये निघताना दिसतात. खाली बाकी कार्यकर्त्यांमधले मतभेद हे सगळे त्यांच्याकडे असतील, आमच्याकडे असतील. कार्यकर्त्यांचे मतभेद हे चालू असतात, ते चालू राहणार, कारण शेवटी कार्यकर्त्यांच्या महत्वाकांक्षा असतात आणि त्या पूर्ण करण्याचं नेतृत्व पूर्ण करत असतं. मुख्य गोष्ट अशी असते की तुमचे नेते काय पद्धतीची भाषा बोलतात आणि ते नेते काय बोलतात. आमचे तिन्ही नेते एका सुरात महायुतीने एकत्र लढू या पद्धतीची भूमिका मांडतात. हे सगळ्यात जास्त. केशवजी मुद्दा कळलेला आहे. आता हनुमंत पवार यांच्याकडे पुन्हा एकदा जाते. सुषमाताई येते तुमच्याकडे. मी 10 सेकंद घेते, फक्त 10 सेकंद घेते. केशवजी तुमचं कौतुक करावं थोडं. तुम्ही म्हणताय की कार्यकर्ते बोलतात, नेते एकमुखाने. तुम्हाला अमित शहाना कार्यकर्ता म्हणायचे की नेता म्हणायचे? कारण अमित शहा स्वतः असं म्हणाले की आम्हाला कुठल्याही कुबड्यांची गरज नाही, आम्हाला कुठल्याही कुबड्यांची मी तुम्हाला थोडंसं थांबवते. या मुद्द्याची परत येऊया. मी जाते हनुमंतजींकडे. 2 मिनिटं आपण थांबूया. हनुमंतजी तुम्हाला काय म्हणायचंय? हे बघा, महाविकास आघाडीमध्ये अतिशय एकदिलानं एक विचारानं सगळं काही सुरू आहे. मला केशवजींना आणि भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारायचे का हो, तुमच्या पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ खासदार मंत्री आणि रवींद्र धंगेकर यांचं पॅचअप झालं का?
तिकडं खानदेशामध्ये महाजन साहेब आणि दादा भुसे साहेब यांचं पॅचअप झालं का हो तुमचं? हातगाईवर आलेले आहेत. तिकडं रायगडमध्ये भरत गोगावले शेठ आणि तटकरे साहेब यांच्या हातगाईवर लढाई चालू आहे ना. ठाण्यामध्ये, खुद्द ठाण्यामध्ये गणेश नाईक साहेबांनी राक्षसाचं, रावणाचं दहन करायचंय असे स्टेटमेंट केलेले आहेत. कोण आहे तो रावण? महाविकास आघाडीमध्ये कोणीही आम्ही एकमेकाला राक्षस म्हणण्यापर्यंत आमचे मतभेद नाही आणि नव्हते, पण तुम्ही एकमेकाचं दहन करायची भाषा करताय आणि तरी एक दिलाने एकजुटीनं आम्ही लढायची अशी भाषा करताय. महायुतीमधला सावळा गोंधळ हा या निवडणुकीमध्ये आणखी उघडा पडतोय आणि तो पडू नये म्हणून महाविकास आघाडीमध्ये असलेल्या नसलेल्या गोष्टीचं भांडवल करायचं चालू आहे. त्याचा मी निषेध करतो. महायुतीमध्ये हातगाईवर कार्यकर्ते आलेले आहेत. हातगाई अक्षरशः एकमेकाला दहन करायची भाषा करतायत. तर हे महाराष्ट्र उघड्या हनुमंतजी, आपण थेट केशवजींनाच विचारूया. केशवजी, सांगा ना, हा रावण कोण आहे? नाही, असं आहे. अहो, 2-3 गोष्टी आहेत. मुळात असं आहे की कार्यकर्त्यांसमोर बोलताना, कार्यकर्त्यांना प्रेरित करताना अनेक प्रकारचं उदाहरणं दिली जातात. ती शब्दशः तशाच पद्धतीने अमुक एक व्यक्ती म्हणजे रावण आहे, अमुक एक व्यक्ती म्हणजे रावण आहे असं म्हणण्याची काही गरज नाही. काढायची अर्थ नसतं. भ्रष्टाचार म्हणजे एकूण एका अर्थाने ज्या समाजातल्या वाईट गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण संपवल्या पाहिजेत. त्यात कुठल्या व्यक्ती संबंधित नसतो त्याचा काय अर्थ. शेवटी असं आहे की आता समजण्याचं वकूफ हे जर काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्याकडे का नसेल तर मी त्याला काहीच बोलू शकत नाही. मुळामध्ये असं आहे की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोर्चाला का गेले नाहीत हा माझा प्रश्न तर ते देतच नाहीयेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्या नोंदणी मतदारांसाठी एकनाथ शिंदे साहेबांना शिष्टमंडळी का गेलं नाही त्याचं उत्तर ते देतच नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या भूमिकांमध्ये मुळामध्ये काँग्रेस पक्षाचं नेतृत्व जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते या सगळ्या महाआघाडीमध्ये का दिसत नाहीत याचं उत्तर केशवजी उत्तर देऊ देत. आधी हनुमंत पवार यांना आपण विचारूया. बोला हनुमंतजी. पूर्वीजी केशवजी म्हणाले की रावणाचं दहन हे राक्षसाचं दहन, वाईट प्रवृत्तीचं दहन असं. अहो, गणेश नाईक साहेब प्रवचन देत नव्हते, कीर्तन करत नव्हते, राजकीय सभेमध्ये बोलत होते.